पाहायला मिळतोय. व्ह्यूअर्सना सज्ज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक पहिलं. ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल कुणालजी पेनकर सर, त्याचबरोबर अभयजी पाटोळे सरांना आपण पाहतोय. पंचांचा हिरवा कंदील, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि अवांतरच्या धाबेनं सुरुवात होतीये. नेरळ संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाते. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. मकरंद आणि बाळा ही सलामीची जोडी. आघाडीचे फलंदाज, ताकदीची बॅटिंगची जोडी आपल्याला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. नेरळ संघासाठी आलेली ही महत्वाची जोडी मकरंद आणि त्याच्या साथीनं बाळा. षटक क्रमांक पहिलं एक ची जबाबदारी प्रतीक गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. उंचपुरा गोलंदाज, 10-12 पावलांचा रनअप आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक, क्रिकेटच्या पुस्तकातला क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी देत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पहिला दमदार चौकार. थँक्यू सो मच नेरळ टीम. सुरुवात चांगली झाली आहे. श्री 11 नेरळ संघासाठी आलेला हा पहिला चौकार. फलंदाज मकरंदाच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराला त्यानंतर यावेळेस सुद्धा फिल्डरला बीट केलंय. पॉइंटचा फिल्डर अगदी प्रेक्षकासारखा बघत राहतोय. चेंडू मात्र निघून जातोय. सीमारेषेला सलामी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत. धावफलक इथून मात्र वेगानं फ्लाय होत आहे. 9 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. फलंदाजांची जोडी मैदानावरती. एका बाजूला मकरंद आणि दुसऱ्या बाजूला बाळा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मकरंदाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत आणि धावफलकाला मात्र वेगानं पुढे घेऊन जातोय. 9 या आकड्यावरती पहिलं षटक चालू आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा डेलिकेट टच देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फिल्डर सज्ज होता, तैनात होता, तयार होता आणि अगदी वेळेत चेंडूला अडवलंय. 30 यार्ड मध्ये स्टॉप केलंय. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट मकरंदच्या बॅटमधनं पाहायला मिळाली ही सिंगल धाव. दोन चौकार आले, त्यानंतर स्वतःवरती आवर घालतोय, स्वतःला सावरतोय आणि सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानावरती. स्ट्राईक वरती बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं हलक्या हातानं प्लेस केलंय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. बाळा आणि मकरंद दोघांनाही माहिती आहे दोन मोठे फटके आले आहेत आणि अशा वेळेला सिंगल डबल जरी येत राहिल्या तरी मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करता येईल. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय प्रतीक. यावेळेस बॅटची कडा होतीये. शॉर्ट बँडला फिल्डर आहे, चेंडूला अडून फेक करतोय. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित पहिला गडी मिळू शकले असते, मात्र तसं काही झालं नाही. नशिबाची साथ मिळतीये. बाळाच्या साथीनं नशिबाची सुद्धा साथ आणि अद्यापपर्यंत फलंदाजी अबाधित करताना पाहायला मिळेल. जीवनदान मिळतंय. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. प्रेम सरांच्या शुभ हस्ते धावफलक सजतंय. आपण पाहतोय धावफलकावरती आहेत 12 धावा. त्यानंतर मात्र फसलेला फटका. पहिला धक्का मिळेल नेरळ टीमला. फलंदाज बाळाचा खेळ समाप्त. बाळा तंबूच्या आश्रयाला येतोय. एका धावेची खेळी केली आणि तंबूच्या आश्रयाला येऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळाचा खेळ समाप्त होतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. धावफलकावरती आहेत त्या 12 धावा. एक गडी बाद 12 धावा. नेरळ संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. सलामीचा फलंदाज मकरंद अजूनही अबाधित फलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज कुणाल खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळताना नक्कीच पाहायला मिळेल. श्री 11 नेरळ विरुद्ध गोरपे या दोन संघादरम्यान मॅच चालू आहे. नेरळ
टीम साठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. सलगचे 3 षटकार जर आले तर सन्माननीय ज्ञानेश्वरजी ठोंबरे साहेब यांच्या वतीनं ज्ञानेश्वरजी ठोंबरे साहेब मानगाववरनं यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. यावेळेस फसलेला फटका बराच वेळ हवेत स्वतः यष्टी रक्षक इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. जबरदस्त जजमेंट, झेल टिपलाय, खेळ संपलाय, फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. यावेळेस गोल्डन डकचा शिकार म्हणून आपण पाहतोय कुणाल तंबूच्या आश्रयाला येतोय. दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदेश साथ देताना पाहायला मिळेल मकरंदची. सलामीसाठी आलेला मकरंद आपण पाहतोय अगदी सुरुवात दमदार करून दिली होती. आपल्या संघाला 12 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक जसं चालू झालंय तसं मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करतोय. यावेळेस हा सुद्धा चेंडू चांगला आहे. कुठल्याही प्रकारे बॅटनं उत्तर देता आलं नाही. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. 0 धावांसाठी राहुल षटक क्रमांक 2 ची जबाबदारी खांद्यावरती आहे आणि खऱ्या अर्थाने ही जबाबदारी पेलण्यासाठी मी समर्थ आहे. का माझ्या गावानं, का माझ्या कर्णधारानं माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे याचं उत्तर देत असताना पाहायला मिळतोय. राहुल पहिला चेंडू गडी बाद, दुसरा चेंडू डॉट आला. त्यानंतर यावेळेस पुढे सरसाबत खेळलेला फटका आहे. फिल्डर जातोय चेंडूच्या मागे. झेल टिपण्यात नक्कीच अपयशी झालाय आणि जीवनदान मिळत असताना मकरंद या हार्ड फलंदाजाला नक्कीच पाहायला मिळतंय. हा झेल जोपर्यंत हवेत होता, चेंडू जोपर्यंत हवेत होता तोपर्यंत संपूर्ण नेरळकरांच्या नजरा या चेंडूवरती होत्या. जोपर्यंत हा झेल हवेत होता, हा चेंडू हवेत होता तोपर्यंत मात्र नेरळकरांचा जीव मात्र या चेंडूमध्ये नक्कीच गुंतलेला आपल्याला पाहायला मिळाला असेल. कारण फलंदाज सलामीचा हार्ड हिटर मकरंदचा हा झेल होता. सिंगल दावेतीय, एका दावेची मदत, जीवनदान मिळालंय. नशिबाची साथ, दैव बलवत्तर आहेत. देवतारी त्याला कोण मारी. मैदानावरती आपण पाहतोय सिंगल दाबाली आहे. सिंगल दाबेच्या मदतीने स्कोर कार्ड 13 या आकड्यावर. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती. यावेळेस अगदी दूरवरनं चेंडूला पिच केलंय. उंची चांगली दिली आहे. अचूक टप्पा देतोय आणि इनस्विंगर स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 0 धावांसाठी येतोय. जबरदस्त कमबॅक राहुलच्या माध्यमातून या षटकामध्ये मात्र फलंदाजाच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम केलं जातंय. यावेळेस संदेश आहे आणि अपील केलं जातंय. कैचित अगदी समोर पकडलंय. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळेल. गेल्या पावली परत येतोय. संदेशचा खेळ समाप्त. राहुलनं मात्र मन जिंकली. या चेंडूवर जर विकेट आली तर सन्माननीय ऋतिकजी भोईर साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. या चेंडूवर जर गोलंदाजानं विकेट पकडली तर राहुलला हे पारितोषिक दिलं जाईल. जबरदस्त गोलंदाजी, राहुलचं कौतुक सातत्यानं व्हायला हवं. कारण एका पाठोपाठ एक धक्के देताना पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक डॉट चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. गोरपे संघासाठी घातक आणि भेदक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. तिखट मारा यासाठी ओळखला जातोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या नावाला साजेसा खेळ गोरपे संघ मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय. नेरळ संघाचं कौतुक व्हायला हवं कारण नाणेफेक जिंकली आणि या रात्रीच्या खेळामध्ये फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारलाय. 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या, समोरच्या संघावरती रन्स ऑन बोर्ड हा प्रेशर ठेवायचा आणि समोरच्या संघाला नामोहरम करायचं अशी मात्र रणनीती होती. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर संमिश्र पाहायला मिळते. सुरुवात धावफलकावरती 13 धावा. षटकातील शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 चालू आहे. 13 धावा जरी धावफलकावर आल्या असल्या तरी मात्र 3 गडी बाद करण्यात यश मिळवलंय टीम गोरपे संघानं. यावेळेस फुलटो चेंडू होता, संधी आली होती मोठा प्रहार करण्याची, मात्र बॅटवरती व्यवस्थित मिडल होत नाहीये आणि या अनुषंगानं हा चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. सिंगल दाबेतीय, एका दाबेची मदत धावफलकाला. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होत आहे. धावफलकावरती 3 गडी बाद, 14 धावा टीम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोरपे संघ. एसडीजे
आजचा दिवस 24 एप्रिल तुम्हा आम्हा सर्व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी, तुम्हा आम्हा सर्व क्रिकेटच्या प्रेमींसाठी आजचा हा सोन्याचा दिवस, अर्थातच भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा वाढदिवस. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीनं, संपूर्ण जोवेली ग्रामस्थांच्या वतीनं आणि जोवेली चषकाच्या वतीनं सर सचिन रमेश तेंडुलकर सरांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. मैदानावरती जाऊया. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. अजय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. राईट आर्म मारा करताना नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म डावखुऱ्याचा हा गोलंदाज, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अजय आलाय, पहिल्या चेंडूवरती फेकतोय अवांतर चेंडू आणि एका धाब्याची भर स्कोर काढला. 15 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मकरंद आणि चेतन ही जोडी मैदानावरती आहे. मकरंद अजूनही तळटोकून फलंदाजी करतोय, साथ देताना पाहायला मिळतोय चेतन. यावेळेस स्विंग अँड मिस, बॅट फिरवली जाते मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू आलाय निर्धाव. वाईटचा इशारा येतोय. मित्रांनो, फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आली. 4 चेंडूंवरती 4 षटकार जर आले तर कुणीतरी दानशूर व्यक्तिमत्व आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालंय. माझं नाव घेऊ नका असं सांगितलंय आणि 4 चेंडूंवर 4 षटकार मारायचे अशी त्यांची अपेक्षा आहे. यावेळेस सुवर्ण संधी फलंदाजांसाठी. स्ट्राईक वरती फलंदाज चेतन आणि चेतनच्या बॅट मधनं यावेळेस येतोय धमाका. श्री 11 नेरळ संघासाठी हा दमदार षटकार. षटकार आलाय. मित्रांनो, जे बक्षीस आलं होतं ते पहिल्या षटकासाठी आलं होतं. या षटकात जर आले 4 षटकार तर हे बक्षीस दिलं जाणार नाही. मात्र हा फसलेला फटका आपण पाहतोय. बराच वेळ हवेत फिल्डर आलाय, जबरदस्त जजमेंट कॉल करतोय आणि जबरदस्तरित्या हा झेल टिपतोय. फलंदाज माघारी परततोय. तंबूच्या आश्रयाला येतोय. आता मात्र डाव सावरण्याची जबाबदारी मकरंदवरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती प्रथमेश. या चेंडूवरती जर विकेट आली तर ऋतिकजी भोईर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मकरंद आहे आणि मकरंदची गोल्डन विकेट जर आली तर मात्र या विकेटसाठी नक्कीच पारितोषिक आहे. ऋतिकजी भोईर साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती मकरंद आहे आणि नक्कीच बॅटची कडा झाली होती. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा प्रयत्न मैदानावरती आपण जर पाहिला असेल तर फसतोय आणि धावबादच्या स्वरूपात आलेला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत जातोय. फिल्डिंग करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला टीम गोरपे संघासाठी आपण पाहिलं असेल. गोरपे संघाचा चित्ता
चेंडूला कलेक्ट केलं आणि सरळ यशांचा वेध घेताना ओमकारला पण पाहिलंय. फलंदाज माघारी जातोय. प्रथमेशचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज विनायक आलाय. षटक क्रमांक मित्रांनो मैदानात तिसरं चालू आहे. अजय गोलंदाजी मार्क वरती आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं असेल तर फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. मकरंद संघाच्या पाठीचा कणा अजूनही मैदानावरती नक्कीच आहे, मात्र त्याला सुद्धा मोठे प्रहार करू देत नाहीयेत. यावेळेस स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी मात्र ही कठीण परीक्षा असणार आहे. गोलंदाज अजयचं कौतुक व्हायला हवं. सातत्यानं फलंदाजांच्या रडारपासून दूर ठेवतोय. चेंडूला फलंदाजाच्या बॅटपासून दूर ठेवतोय. अगदी 0 धावांवरती सातत्यानं चेंडू समाप्त करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. अजय टू सामना आपल्याला पाहायला मिळेल. विनायक यावेळेस सुद्धा बॅटची कडा घेतली जाते. आउटस्विंगर डिलिव्हरी. विकेट किपर कुठली चूक करत नाही. फलंदाज बाद होतोय. लागलाय धक्का. 7वा गडी तंबूच्या आश्रयाला. षटक समाप्त झाली मित्रांनो. धावफलकावर जर आपण पाहिलं असेल तर पाहायला मिळत आहेत 22 धावा 22. 22 धावा धावफलकावरती श्री 11 नेरळ संघाची धावा संख्या. नवीन फलंदाज रुपेश आहे. मकरंद अजूनही एका बाजूने किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही अबाधित फलंदाजी चालू आहे. मकरंद स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. सलगच्या 2 विकेट जर गोलंदाजाने घेतल्या तर सन्माननीय निकेशजी भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. 2 विकेटसाठी निकेशजी भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. आणि सलगच्या 2 विकेट जर घेतल्या तर सन्माननीय ऋतिकजी भोईर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मैदानावरती आपण पाहिलं असेल हा सामना जसं चालू झाला नक्कीच आमच्या मॅडी सरांनी सांगितलं ऋतिकजी भोईर यांचं एटीएम विदाऊट पासवर्ड खुलं होईल मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं हे खुलं झालेलं पासवर्ड आपल्या खुलं झालेलं एटीएम आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं खेळाडूंवरती असणारं प्रेम, क्रिकेटवरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांचं अगदी मनपूर्वक आभार आणि स्वागत करूया. षटक क्रमांक 4 आलय आणि सुरुवातीलाच मकरंदनं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ओमकारचं स्वागत. श्री 11 मी मराठी नेरळ संघ मैदानावरती. फलंदाज मकरंदच्या बॅटमधनं आलाय चौकार. गुणगौरव करणार हे गाणं आपल्याला नक्कीच ऐकायला मिळालं. डीजे ऑपरेटर भाऊंचं आभार मानूया. स्ट्राईक वरती मकरंद आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. यावेळेस हा फुलटोच चेंडू हलक्या हाताने प्लेस केली. मकरंदकडनं अपेक्षा आहेत डगआउटला. आणि जेव्हा या फुलटो चेंडूवरती डिफेन्सिव्ह स्ट्रोक आला तेव्हा मात्र डगआउट मधनं सुद्धा एक निराशा नक्कीच पाहायला मिळाली. सिंगल धाबेती एका धाबेची मदत स्कोर काढला. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय ते 27 या आकड्यावर. 4थं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. त्यानंतरच्या चेंडूवरती सिंगल येते. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती रुपेश आहे. नेरळ संघासाठी श्री 11 नेरळ 27 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज तयार आहे. रुपेश साथ देताना पाहायला मिळते. मकरंदजी. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. 4थं षटक मार्गस्थ असताना या 27 धावा स्कोर कार्ड वरती मित्रांनो जय हनुमान जोबिली आयोजित जोबिली चषक 2022 चा हा थरार आणि या थराराची आजची ही 3री रात्र. या 3ऱ्या रात्रीमध्ये आम्हाला या क्रिकेटची आणि संपूर्ण स्पर्धेची छोटासा सहभागी होण्याची संधी मिळते. त्याचबरोबर सेवा करण्याची संधी मिळते. पुनश्च एकदा मनपूर्वक सर्व आयोजन कमिटीचं आणि समस्त जोबेलीकरांचा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानूया. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते बिग फाईट, काटेकी टक्कर. स्ट्राईक वरती मकरंद आहे ज्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा अद्यापपर्यंत पाहायला मिळाल्यात. सलामीसाठी आलाय आणि का माझ्या गावानं
का माझ्या संघाने मला सलामीसाठी पाठवलंय याचं उत्तर मकरंदच्या बॅट मधनं जबरदस्त स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नक्कीच नक्कीच दमदार बॅटिंग, चौकार षटकार पाहायला मिळत आहेत मकरंद स्ट्राईक वरती. या वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. मात्र सातत्यानं मकरंदाचा जर आपण खेळ पाहिला असेल तर नशिबाची सुद्धा साथ मिळाली आहे मकरंदला. सलामीसाठी आल्यापासून अद्यापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर एक चांगली फलंदाजी, त्यासोबत नशिबाची साथ, आणि मकरंद अद्यापर्यंत खेळपट्टीवरती तळ ठोकून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. ओमकार टू रुपेश असा सामना आपल्याला या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती ओमकारनं मात्र विजय मिळवलाय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. चौथं षटक समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 33 धावा, 33 ऑन द बोर्ड. चला मित्रांनो, स्पीडअप करा. अजूनही बरेचसे सामने कव्हर करायचे बाकी आहेत. स्पर्धेची आजची तिसरी रात्र आपण पाहत असाल. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जोबेलीकरांची अथांग मेहनत आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. महेंद्र धुळे सरांना आपण पाहतोय. सुरेशजी धुळे सर असतील, पप्पूजी धुळे, भारतजी धुळे, त्याचबरोबर करणजी धुळे, संपूर्ण मान्यवरांचं अगदी मनापासून कौतुक करायला हवं. रोशनजी धुळे, प्रेमजी धुळे, त्याचबरोबर संपूर्ण जोबेलीकरांचं अगदी कल्पेशजी धुळे सर, या सर्व मान्यवरांची जर आपण मेहनत पाहिली असेल तर या मेहनतीला आज रंग आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण धुळे कंपनी आज आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळते. संपूर्ण जोबेली गाव खऱ्या अर्थानं हे क्रिकेटची पंढरी असलेलं गाव आज या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये आपल्या आयोजनानं मात्र दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतंय. शेवटचं षटक येतंय मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती. प्रमोद आलाय. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्यासाठी सलामीचा फलंदाज मकरंद आणि त्याच्या साथीनं रुपेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रमोद. शेवटच्या षटकाला सुरुवात. 2 विकेट जर आल्या तर निकेतजी भोईर यांच्या वतीनं 600 रुपयाचं पारितोषिक. पहिली विकेट येते या सामन्याची. गोल्डन विकेट मैदानात प्राप्त करत असताना प्रमोदनं टिपलाय हा गडी. फलंदाज मकरंद तंबूच्या आश्रयाला. नेरळ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. संघाचे पुरस्कर्ते आदरणीय नरेंद्र दादा गोमारे हे देखील या मॅचचा लाईव्ह आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर श्री 11 जोबेली, श्री 11 नेरळ या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जोबेली संघाला कर्जत रायगड विभागामध्ये खऱ्या अर्थाने कोणी लॉन्च केलं असेल, भरपूर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जोबेली टीमने देखील कव्हर केले. आदरणीय नरेंद्र दादा गोमारे जे अतिशय शांत स्वभावाचे आपण पाहतोय, मन मिळावू स्वभावाचे आमचे नरेंद्र दादा गोमारे यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष आभार मानूया. सन्माननीय ऋतिकजी भोईर यांच्या वतीनं प्रमोद साठी मकरंदची जी गोल्डन विकेट आली तिच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. सामना संपल्यानंतर मित्र येऊन घेऊन जायचंय. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच डीप मिड विकेटला फिल्डर येतोय वेगानं चेंडूवरती आणि चेंडूला कलेक्ट करून फेक करतोय. तोपर्यंत येते ही सिंगल धाव. स्कोर कार्ड वरती 35 धावा, 35 ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक प्रगती पथावरती असताना या 35 धावा धाव फलकावर प्रमोद गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज तयार. रुपेश यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचं लक्ष आहे आणि घोषित केलं जात आहे यस इट इज वाईड बॉल.
एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 36 धावा धाव फलकावर. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा. शेवटचं 5वं षटक प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेश आहे किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. साथीनं कल्पेश. रुपेश आणि कल्पेश ही जोडी मैदानावरती. यावेळेस या चेंडूवरती कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नव्हतं. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. बॅट्समनचा जर आपण विचार केला असेल तर नक्कीच सिंगल धाब्यावरती समाधान मानताना पाहायला मिळतोय. धावफलक 36 या आकड्यावर. 36 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 5वं शेवटचं निर्णायक आणि अंतिम. यावेळेस बॅट फिरवली जाते. स्लोवर वन चेंडू हाताळतोय आणि लेझी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालं. फलंदाज धाव बाद. जबरदस्त कामगिरी मैदानात पाहायला मिळते. नक्कीच एक काटिकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. कारण नेरळच्या टीमची गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला असेल तर तो सुद्धा एक ताकदवर गोलंदाजी अटॅक आहे. फलंदाजीचा जर विचार केला गोरपे संघाच्या तर एक ताकदीची फलंदाजी आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं मित्रांनो या सामन्याला नक्कीच मजा येईल. शेवटचं षटक मार्गस्थ. यावेळेस बॅटला स्पर्श झालाय मात्र त्यानंतर सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचं षटक प्रगती पथावरती होतं ते इथून समाप्त होते आणि 5 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 37 धावा. 38 धावांचं असेल आव्हान. 38 टू बिन. 30 चेंडू 38 धावांचं आव्हान. टीम जेव्हा गोरपे मैदानावरती बॅटिंग करताना उतरेल या धावा डिपेंड करण्यात यश मिळवेल का टीम श्री 11 नेरळ की विजय मिळवेल टीम जय खांडेश्वर गोरपे संघ. मैदानावरती काय घडेल काय बिघडेल या संपूर्ण चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ऐकूयात सन्माननीय अमरजी राऊत सर यांना. थँक्यू सो मच. जय खांडेश्वर गोरपे हा संघ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा बॅटिंगसाठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल आवाज झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ऋतिक भोर यांच्या वतीनं 501 रुपया. बघा 1 रुपयाला भरपूर किंमत आहे देवाशिस्वे आणि 501 रुपयाचं पारितोषिक असेल. जर प्रेक्षकांना हवा असेल उद्या सुपर संडे मजेत जावा तर झेल फार महत्वाचा असेल. आवाज झेल भावी सरपंच गोरपे गावचे ऋतिक भोईर. मैदानाच्या आत सामना सुरू आहे. श्री 11 नेरळ विपक्ष जय खांडेश्वर गोरपे बी. श्री 11 नेरळ या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 37 धावांपर्यंत मजल मारले आणि विजयासाठी जय खांडेश्वर गोरपे बी या संघाला मात्र आवश्यक असतील 30 चेंडू आणि 38 धावा. या अगोदरचा सामना जर आपण पाहिला तर उमरोली विपक्ष सिद्धी करवले संघ त्यामध्ये देखील उमरोली संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 37 धावा उभारल्या होत्या आणि 30 चेंडूंमध्ये सिद्धी करवले संघाला मात्र 38 धावांचं आव्हान उभं केलं होतं आणि त्या 37 धावा डिफेंड करण्यामध्ये यश आलं होतं उमरोली संघाला. अगदी त्याच पद्धतीनं या डावाची पहिल्या या सामन्याची देखील आपण सुरुवात पाहिली. 37 धावांपर्यंत मजल मारली गेली आणि समोरच्या जय खांडेश्वर गोरपे बी
या संघासमोर मात्र लक्ष ठेवलं गेलं. 30 चेंडू आणि 38 धावा, अगदी माफक आव्हान जरी असलं तरी देखील आता मात्र खेळपट्टी गोलंदाजांना पूर्णपणे साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच खेळपट्टीचा वापर यावेळेला मात्र श्री 11 नेरळ या संघाच्या गोलंदाजांना करता येईल का? पहिल्या डावामध्ये मोठ्या धावसंख्या उभारण्याच्या उद्दिष्टाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता श्री 11 नेरळ संघाच्या कर्णधारानं, आणि तो निर्णय मात्र कुठेतरी अंगाशी आलेला आपल्याला पाहायला मिळाला. पण ज्या पद्धतीने 38 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते लक्ष देखील डिफेंड करता येऊ शकतं. त्या आव्हानाचा परतावा करताना समोरच्या संघाला मात्र आपण अडचणीत आणू शकतो, हे आपण या अगोदरच्या सामन्यात देखील पाहिलेलं आहे. फक्त त्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि तुर्तास तरी जय खांडेश्वर गोडपे बी या संघाच्या फलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. लगातार तीन षटकार मारणाऱ्या फलंदाजांना सन्माननीय निकेशजी भोईर यांच्याकडनं 600 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जय खांडेश्वर गोडपे बी संघाच्या फलंदाजांना लगातार 3 षटकार 600 रुपयांचं कॅश प्राइज. शेलू संघाचा संगणक आणि वेड संघाचा संगणक. चला टॉस साठी यायचे. गुरु 11 शेलू टीमचे कॅप्टन आणि बीड संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघाने टॉस साठी लगेच या. मॅचला होते सुरुवात. पहिल्या चेंडूला आव्हान तर एक्स्ट्राच्या रूपानं सुरुवात झाली बॅटिंग करत असताना जय खांडेश्वर गोडपे संघाची. नक्कीच मॅडिसन आपण जर पाहिलं तर पहिला खराब चेंडू आपल्याला वाईट +1 अशा एकूण 2 धावा. स्ट्राईकला मात्र आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज प्रमोद आणि बॉलिंग मार्कवर वन्स अगेन सज्ज होईल गोलंदाज संदेश. त्याचबरोबर लगातार 2 षटकारांसाठी ऋतिक भोईर यांच्याकडे 2000चा कॅश प्राइज. वॉट बॉल, वॉच डिलिव्हरी. या पद्धतीच्या चेंडूवर फलंदाजांना अचंबित व्हावं आणि आपल्या विकेटचं पतन व्हावं, यापेक्षा या गोलंदाजाच्या मेहनतीच्या चीज काय होईल, सार्थक काय होईल. आणि औपचारिक पहिल्या चेंडूवर पहिला झटका तो म्हणजे जे खांडेश्वर गोडपे बी या संघाला. लाजवाब गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं की 38 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, हे मात्र आपण या अगोदरच्या सामन्यात पाहिलेलं होतं. आणि अगदी त्याच पद्धतीने गोलंदाज संदेशकडनं ही सुरुवात झाली. पहिला चेंडू खराब पडला, वाईट +1 अशा एकूण 2 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतरच्या औपचारिक पहिल्या चेंडूवर कमबॅक झालं, पुनरागमन केलं आणि समोरच्या संघाला मात्र एक मोठा हादरा दिला तो फलंदाज प्रमोदच्या रूपानं. पहिला गडी बाद झाला. धावसंख्या 2 धावफलकावर लगावली गेली. पहिला चेंडू देखील पूर्ण झाला. 38 धावा डिफेंड करताना, या 38 धावांचं रक्षण करताना या पद्धतीची सुरुवात अपेक्षित होती, ती मात्र श्री 11 नेरळ या संघाला. आणि अगदी तीच साजेशी सुरुवात यावेळेला श्री 11 नेरळ संघाकडनं पाहायला मिळते. म्हणून म्हणतात ना की तुमच्या कामगिरीमध्ये सातत्य महत्वाचं असतं. वाटेमध्ये येताना अपयश दिसलं म्हणून अपयशाच्या पल्ल्यात लपलेल्या यशाला कुठेही तुम्ही दुर्लक्षित करायचं नाही, त्याला डावलायचं नाही, तर त्या यशाला हेरून त्याच्या दिशेने झेपावण्याचं सामर्थ्य मात्र तुमच्यामध्ये आहे, हे स्वतःला ठणकावून सांगावं लागतं. यावेळेला डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळेल, फलंदाज रोहन. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र कल्पेश. सुंदर सुरुवात झाली आहे. गोलंदाज यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅनला फॉलो केलं गेलं. वाईड आर्क खोलवर टप्प्याचा चेंडू सर बॅटनं खेळून काढला. 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड झालाय, परंतु वेगवानरित्या एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. या एका धावेनं जय खांडेश्वर गोडपे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर मात्र जाऊन पोहोचेल ती 3 धावा. माफ करा, रोहन नाही आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन भगवान, आता मात्र स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. एक धाव ऍड होईल. कुठेतरी प्रत्येक धावेनिशी एक प्रयत्न असेल जय खांडेश्वर गोडपे बी या संघाचं जर मागच्या सामन्यामधून शिकायचं असेल तर मात्र धावफलक हलता ठेवणं गरजेचं असेल, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. कारण थांबलो तर मग मात्र संपलो. खेळपट्टीचा अंदाज पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला, अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही प्रकारचा संपर्क नाहीये. बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू ठेवायचा नाही, जेणेकरून मोठे फटक्यांवर आळा बसेल. समोरच्या फलंदाजाच्या आक्रमक स्वभावाला मात्र प्रतिबंध घातला जाईल. या षटकाचा पुढचा चेंडू कल्पेशसाठी. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल जोरदार प्रहार केला. इनफिल्ड तर क्लिअर झाली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल का? नाही. वन बाउंस चेंडू सीमा पार, चौकार. धावफलकावर जाऊन पोहोचेल ती मात्र 7 धावा. या पद्धतीचे चेंडू हाताळणे म्हणजे जे आपल्याकडे आहे ते वाचवण्यापेक्षा समोरच्या संघाला
मग मात्र आपल्यावर स्वार होण्यासाठी आपण स्वतःहून निमंत्रित केल्यासारखं होत आहे. आणि कल्पेशनं ही सुवर्ण संधी सोडलेली नाहीये. फुलटॉस बॉल हा नेहमी तुमच्यासाठी पर्वणी असतो. फलंदाजांसाठी फुलटॉस बॉल ही मात्र एक सुवर्ण मोहर उमटवण्याची एक नामी संधी असते आणि ती संधी ज्यानं गमावली त्याला मग मात्र या डावावर आदराज्य गाजवता येणार नाही. या वेळेला मात्र सडबाडणं खेळण्याचा प्रयत्न होता. लंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल आणि लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं जय खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. ती मात्र आता 8 धावा. अजूनही शेवटचा चेंडू या षटकामधला येणं मात्र बाकी असेल. 8 धावा. यापुढील होणारा सामना शेलू विपक्ष बीड संघ आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं. या षटकाचा पुढचा चेंडू डावखुऱ्याचा भगवान वेळेला चला बॅट न खेळण्याचा प्रयत्न. सुंदर लाजवाब आउटस्विंग बन्नाट वेगावर सुमार. आपल्याला पेस पाहायला मिळतो. पेसर बॉलर्स या खेळपट्टीवर आजच्या रात्री आपल्याला सुबताचं एक वेगळं वर्चस्व गाजवताना दिसून येत आहेत. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला बीड संघ आणि गुरु 11 शेलू. चला साई मसने, कुमार पाटील, भावेश कुंभार आपणास विनंती आपण टॉस साठी यायचंय. गुरु 11 शेलू. चला श्री 11 नेरळ संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं. विलंब लावू नका अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल. समीकरण मात्र बदललं जात आहे. 24 चेंडू आणि 28 धावा 30 धावांची गरज माफ करा. 24 चेंडू आणि 30 धावा म्हणजे जवळपास 7.50च्या 7.5च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील जय खांडेश्वर गोरपे बी या संघाला. मित्र वारंवार याच सामन्याचा उल्लेख करेल जो या अगोदर पार पाडला. उमरली विपक्ष सिद्धी करवले संघ. सिद्धी करवले संघाने देखील 38 धावा अगदी हलक्यामध्ये घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कुठेही त्या पद्धतीचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले नाही. परंतु मग 2 ते 2.5 षटकांचा खेळ ज्या वेळेला समाप्त झाला आणि हा सामना आपल्या आवाक्याच्या बाहेर निघून जातोय तेव्हा मग मात्र संघर्षाची तिलांजली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो म्हणतात ना की वेळेनंतर तुम्ही केलेले कितीही उपाय ना रोगाला बरं करू शकतात ना माणसाला आयुष्यामध्ये यशस्वी करू शकतात. जे काही करायचं आहे ते वेळेत करा. आयुष्य असेल खेळ असेल कधी बदलेल सांगता येत नाही. मग कधी बदलेल हे जर सांगता येत नसेल तर आपण काय करायचं तर बदलणाऱ्या खेळाला बदलणाऱ्या वेळेला कवेत आणि मुठीत ठेवायचं असेल तर मग मात्र आपण नेहमी तयारीत राहता आलं पाहिजे. आयुष्य जगायचं असेल ना मित्रांनो तर मगरी सारखं जगा कारण तिला माहित असतं की झडप कधी घ्यायची आणि शांत कधी बसायचं. या वेळेला झडप घेतली जातीये ती मात्र श्री 11 नेरळ संघाच्या या दुसऱ्या गोलंदाजाकडनं. गोलंदाज मकरंद डॉट बॉल सुरुवात करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू बन्नाट वेगाला मात्र कुठेही तोटा नाहीये आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक संघाकडनं. या वेळेला त्या वेगाला आपल्या नियंत्रणात आणलंय. स्लो वन बॉल हा ट्रॅकर चेंडू संत गतीचा चेंडू. व्हेरिएशन्स बघा. मी नेहमी वारंवार म्हणत असतो की जर तुमच्याकडे व्हेरिएशन्स असतील तुमच्याकडे वैविध्यता असेल तर मग मात्र खेळपट्टीवरचा बादशाह म्हणून तुम्हाला गोलंदाजी क्षेत्रामध्ये कोणीही उपाधी बहाल करू शकतो. या षटकाचा पुढचा चेंडू नॉट बॉल. यावेळेला फुलटॉस होता. मगाशीच म्हटलं होतं आमिष आहे संधी आहे. संधी जर तुमच्या जवळ आली असेल तर मग मात्र तिला परावर्तित करायला शिकता आलं पाहिजे. गुरु 11 शेलू टीमला शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल असेल. बघा ऑलरेडी तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये 6 धावांची पॅनल्टी होती. का उशीर करताय शेलू टीम? प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे हा या स्पर्धेचा नियम आहे. अनिकेत शेलू संघाचे खेळाडू अगदी मैदानाच्या बाहेरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कॉल दिलेला आहे टॉस साठी. कुमार पाटील, साई मसने, भावेश कुंभार, अनिकेत. चला टॉस या ठिकाणी करायचंय. लवकरात लवकर आपला कॅप्टन आपण पाठवायचंय. थँक्यू सो मच. यावेळेला मात्र भगवानच्या बॅट मधनं आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. या 4 धावांनी जय खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती 1313. एकावर 13 धावा. आणि जर चौकारांची जर ही हॅट्रिक साधली तरी देखील सन्माननीय निकेश भोईर यांच्याकडनं 600 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जे खांडेश्वर गोरपे बी या संघाला. भगवान मात्र आपली बॅट तळपवेल का?
या वेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलो केलं गेलंय. वेग पहा, वेगानं अचंबित केलं जातंय फलंदाज भगवान याला. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाच्या विरोधात तुम्ही नेमकी कोणती रणनीती आखत असता आणि त्या रणनीतीवर बऱ्याचदा तुमचं षटक मात्र कोणत्या दिशेला वाटचाल करतं या गोष्टी अवलंबून असतात. सुंदर कमबॅक मकरंदकडनं. यावेळेला पुढे जाऊन फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर अपड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. चांगला थ्रो आहे आणि तितकं चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळेल. अवघ्या एका धावेवर समाधान मारावं लागेल जे खांडेश्वर गोरपे बी या संघाला. टॉस या ठिकाणी आपण करतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच. छापाचा कॉल आणि काटा नाणेफेकी जिंकली या ठिकाणी गुरेलबाई सेलू टीमने. आणि लगेच कळवा जाऊया मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून अमर राऊत सर यांचा आवाज. धन्यवाद मॅडिसर. यावेळेला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते ती मात्र 1/14. समीकरण बदललं जाईल. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 8 धावांची सरासरी राखावी लागेल की जय खांडेश्वर गोरपे बी या संघाला. आणि या वेळेला प्लॅनिंग दाखवावं लागेल. चला, ऑफिशियल कॉल आलेला आहे श्री 11 नेरळ संघासाठी अंपायर कडनं. ऑफिशियल कॉल. यानंतर जर विलंब लावला तर मग मात्र आपल्याला दंडित केलं जाईल 2 धावांसाठी. याचा विचार करावा लागेल श्री 11 नेरळ संघ. आणि मॅचच्या या मोडवर, मॅचच्या या वळणावर, सामन्याच्या या वळणावर 2 धावांची पेनल्टी मात्र तुमच्या संघाच्या या स्पर्धेमधल्या भविष्याला धोका निर्माण करू शकते. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक घेऊन येईल गोलंदाज कुणाल. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच डावखुरा त्याचा फलंदाज भगवान, ज्याच्याकडनं आशा आहेत, ज्यानं आशा खऱ्या अर्थानं पल्लवित केल्यात. 18 चेंडू आणि 24 धावा. षटकामागे 8 धावांची सरासरी राखावी लागेल. आणि इकडे मात्र विचार करावा लागेल श्री 11 नेरळ या संघाला. तो विचार असा असेल की या 8 धावांपेक्षा कमीची सरासरी देणारी षटकं तुम्हाला हाताळावी लागतील. तेव्हा कुठं सामना मात्र तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाता येईल. यावेळेला शपलवून खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर कुणाल कडनं भगवान सारख्या दिग्गज फलंदाजाला केलाय. त्रिफळा चीत हा दुसरा झटका जय खांडेश्वर गोरपे बी संघाला. बदललं जाईल. 17 चेंडू आणि आता मात्र विजया करता 24 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं की या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला दबाव निर्माण करावा लागेल. या मॅच मध्ये परत यायचं असेल, या मॅच मध्ये स्वतःच्या संघाचं आव्हान मात्र जिवंत ठेवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या समोर आपलं तगडं आव्हान उभं करावं लागेल. मित्रांनो, म्हणतात ना की यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याहीपेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागते. त्यालाच आपण एकत्रितपणे सातत्य असं म्हणतो आणि ते सातत्य राखावं लागेल श्री 11 नेरळ संघाला. यावेळेला बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच फलंदाज अजय. कुणाला प्रॅकर बॉल. यावेळेला मात्र त्याला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू जाऊन स्थिर आपल्याला लाजवाब सुरुवात. या पद्धतीची सुरुवात होणं गरजेचं होतं कुणाल याच्या षटकात मधला. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न फॉलो केला गेलाय बॅट्समनला. फलंदाजाच्या जणू काही समोर गोलंदाजी करताना मनकवड्या पद्धतीनं कुणाल गोलंदाजी करतोय. लगातार 3 बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूंची शृंखला चालू केली आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. कुणालच्या गोलंदाजी मधल्या बात्यांमधल्या अस्त्रांना यावेळेला विश्रांती नाहीये. हा आणखी एक झटका जय खांडेश्वर गोरपे बी या संघाला. प्रदर्शन आपल्याला कुणालकडनं पाहायला मिळतंय. 4 डॉट बॉल आणि त्यामध्ये तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना समीकरण मात्र बदललं जात आहे. आता विजया करता 14 चेंडू आणि 24 धावा. सुंदर गोलंदाजी. आता मात्र परिपूर्ण दडपण पाहायला मिळतंय ते जय खांडेश्वर गोरपे बी या संघासमोर.
नव्यानं फलंदाज दाखल होईल बॅट्समन ऋतिक. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. सातत्य बघा मित्रांनो, ज्या पद्धतीनं टेम्परामेंट राखलं गेलंय गोलंदाज कुणाल कडनं, कंटिन्युटी राखली गेली आहे, सातत्यता आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या फलंदाजाच्या विरोधात आपण गोलंदाजी कशी करतोय. नव्यानं येणाऱ्या फलंदाजाच्या मनामध्ये अगोदरच तो दडपण घेऊन जर खेळपट्टीवर येत असेल तर त्याच्या मनामध्ये असलेल्या दडपणाचा फायदा आपण आपली कामगिरी उंचावण्यासाठी कसा केला पाहिजे हे जर शिकायचं असेल तर मग मात्र तुम्ही बघू शकता कुणाल नावाच्या गोलंदाजाची ही गोलंदाजी. या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र कुणाला दाखवलं आसमान. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स ह्यूज 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 6 षटकार. इलेव्हन नेरळ संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण लावायचं. या षटकारानं कल्पेशच्या बॅट मधनं आपण जो षटकार पाहिला त्या षटकारानं यावेळेला जय खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या धाव फलकावर 221 दोनावर 21 धावा. समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि आता विजयाकरता 17 धावांची गरज. कुणाल विचार करत असेल त्याच्या चेहऱ्यावरची निराशा सगळं काही सांगून जाते की ज्या पद्धतीनं सुरुवातीचे 5 चेंडू हाताळले होते, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी समोर विपक्ष लढत असलेल्या संघाच्या फलंदाजांना त्यांना उपलब्ध करून दिली नव्हती आणि त्याचाच परिणाम जय खांडेश्वर गोरपे बी संघ कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळत होता. परंतु सलामीला आलेला कल्पेश अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे. समोरून विकेटचं पतोद होताना पाहतोय, परंतु शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये त्याला माहित आहे की माझं खेळपट्टीवर राहणं किती गरजेचं. जर संघाला या अडचणीच्या विपरीत स्थितीमधून बाहेर काढायचं असेल तर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज केतन आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक. फुल टॉस बॉल यावेळेला बिलकुल देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं जय खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या धाव फलकावर 222 दोनावर 2 22 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयाकरता 11 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 4 महत्वाचा आहे केतनला. इथं मात्र ज्या पद्धतीनं षटक क्रमांक 3 हाताळलं होतं गोलंदाज कुणाल यानं, त्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. या पहिला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा त्याच दिशेनं. मिसअंडरस्टँडिंग, चुकीचा कॉल. बॉलिंग मार्कवर सज्ज असलेल्या गोलंदाजाला मात्र कलेक्शन जमलं नाहीये, कलेक्ट करणं जमलं नाहीये. परिणाम स्वरूपी जिथं गडी बाद झाला असता तिथं मात्र डॉट बॉलवर समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी. कल्पेश स्ट्राईकला आहे, ज्याच्या बॅट मधनं आपण षटकार पाहिला, ज्याच्या बॅट मधनं आपण एक चौकार देखील बघितलेला आहे या संघाचा तारणहर्ता. यावेळेला मात्र सर बॅट न खेळलेला फटका. उत्तर आहे का नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एका धावेवर मानावं लागतं तुर्तास तरी समाधान. या एका धावेनं जय खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 23 दोनावर 3 23 धावा आणि विजयाकरता अजूनही 15 धावांची गरज असेल येणाऱ्या 9 चेंडूंवर. 9 चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची गरज. आज शेलू टीमला विनंती असेल आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. अनिकेत. यावेळेला सुंदर गोलंदाजी केतन कडनं. पॅडवर जाऊन चेंडू आदळला. कॉन्फिडंटली अपील झाली. आत्मविश्वासानं भरलेलं अपीलला स्वीकारलं गेलं पंचांकडनं आणि परिणाम स्वरूपी पंचांचं बोर्ड आकाशात बसेल. आणखी एक झटका. चेंडू आणि 15 धावांची गरज. केतन देखील कमालीचा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जय खांडेश्वर गोरपे बी या संघाच्या समोर मात्र आता अडचणींचा विळखा पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी केतन कडनं. यावेळेला फलंदाजी करताना सज्ज होईल फलंदाज योगेश. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मात्र चेक केली गेली आहे पंचांकडनं. पंच अभय पाटोळे सर. यावेळेला एक धाव. एका धावेनं
गोरपे बी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2424 दोनावर 4 24 धावा. आणि आता मात्र समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू विजयाकरता 14 धावांची गरज. हे 2 चेंडू महत्वाचे. हे जर व्यवस्थितरित्या केतनला हाताळले आले तर मग मात्र दबाव वाढलेला पाहायला मिळेल. गोरपे बी या संघाला खोलवर टप्प्याचा चेंडू जागेवरनं प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु या अगोदरचे 4 चेंडू जे संत गतीने हाताळले होते, यावेळेचा 5व्या क्रमांकाचा चेंडू मात्र भन्नाट वेगावर सुवार होऊन हाताळला गेला आणि त्याचा परिणाम बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. 7 चेंडू आणि 14 धावा. समीकरण या क्षणाला मात्र कठीण होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला वन्स अगेन लाईन खराब परिणाम स्वरूपी अभय पाटोळे सर वाईटचा करतील इशारा. 1 धाव. संघाची धाव संख्या 25. 7 चेंडू आणि विजयाकरता 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. मी मगाशीच म्हटलं की आतापर्यंत जे 2 एक्स्ट्रा रन्स गेल्यात ना, त्या महागात ठरू नयेत श्री 11 नेरळ संघाला म्हणजे झालं. 7 चेंडू 13 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. वन्स अगेन केतन ऑन बॉलिंग मार्क. हा वेळेला सुंदर बॉलिंग. या पद्धतीची लाईन लेंथ पकडणं गरजेचं होतं आणि त्या नादामध्ये मात्र 2 धावा देखील खर्च केल्या होत्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जे खांडेश्वर गोरपे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 25 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. जे खांडेश्वर गोरपे बी या संघाला विजय होण्याकरता 6 चेंडू आणि 13 धावांची असेल गरज. नेरळ संघ मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. श्री 11 नेरळ संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल कल्पेश. सलामीला आलेला कल्पेश, ज्याच्या बॅट मधनं आपण षटकार आणि चौकार देखील पाहिला. ज्या कल्पेशनं खऱ्या अर्थानं या डावाला संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे. आणि गोरपे बी या संघाची संपूर्ण मदार, संपूर्ण भिस्त आणि या संघाला विजयापर्यंत नेण्याची संपूर्ण जबाबदारी कल्पेश नावाच्या या फलंदाजाला मात्र आपल्या खांद्यावर उचलावी लागेल. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल श्री 11 नेरळ या संघाकडनं. बॉलिंग मार्कवर गोलंदाज बाळाला मात्र आता विचार करावा लागेल. 6 चेंडू 13 धावा. मित्र असं म्हणेल की सुरुवातीचे 2 चेंडू ज्या संघाच्या पक्षामध्ये दाखल होतील, या पहिल्या 2 चेंडूवर ज्या संघाला आपलं वर्चस्व गाजवता येईल त्या संघाला मात्र आपल्या विजयाच्या जे काही टक्केवारी आहे, आपले जे काही विनिंगचे पर्सेंटेज आहेत, विनिंग चान्सेसचे, ते मात्र इन्क्रीज करता येतील, ते मात्र वाढवता येतील. स्ट्राईकला कल्पेश आहे. या खेळपट्टीचा अंदाज आलाय. गोलंदाजांचा देखील अंदाज आलेला आहे. या खेळपट्टीच्या रंगाशी जणू काही त्याची ओळख झालेली आहे आणि आपल्या या ओळखीचा फायदा मग मात्र आपल्या संघाला विजयाच्या पल्ल्यात नेऊन ठेवण्यासाठी करावा लागेल, तो म्हणजेच फलंदाज कल्पेशाला. तमाम प्रेक्षक वर्गाच्या नजरा यावेळेला खेळलेल्या असतील. 6 चेंडू 13. पहिलाच बॉल ट्रॅकर चेंडू. स्लो 1 बॉल. संत गतीचा चेंडू. कल्पेशनं ज्या वेगाची अपेक्षा धरली होती तो वेग मात्र बाळानं यावेळेला अपेक्षित केला नाही. डॉट बॉल न सुरुवात झाली आहे. दबाव वाढायला सुरुवात झाली आहे जे खांडेश्वर गोरपे बी या संघावर. समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू 13 धावा. हौसला खूप बुलंद करना पडेगा. आता मात्र सांगावं लागेल स्वतःला बॅक ऑफ लेंथ. अतिशय सुंदर चेंडू. त्यावर क्षेत्ररक्षण देखील उत्तम झालं होतं. नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजानं स्ट्राईक कीप करण्याचा प्रयत्न. 22च्या रूपाने ही एक धाव ऍड होईल. समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश. कल्पेश मात्र आपल्याला अंडर प्रेशर पाहायला मिळत होता, दबावात पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच योगेशनं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला योगेशनं स्ट्राईक घेतली. फटका देखील सुंदर होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल सुटलाय आणि तिथे मात्र 2 धावा धावून निघतात. पूर्ण 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. याला म्हणतात पथ्यावरचं माथ्यावर येऊन पडणं आणि माथ्यावरचं पायावर घाव करणं. या 2 धावा 3 धावा माफ करा आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 29-29. 2वर 9 29 धावा. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू आणि 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो म्हणजे फलंदाज कल्पेश.
योगेशनं स्ट्राईक घेतली, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, फटका चुकला होता. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथं विकेट झाली असती तिथं मात्र 3 धावा खर्च झाल्या. या वेळेला कल्पेच्या बॅट मधनं सुंदर प्रहार, सरबॅटनं खेळलेला फटका आणि या पद्धतीचे स्ट्रेट हिट. तुम्हाला या पद्धतीचं क्षेत्ररक्षण काय करू शकतं, तर हे करू शकतं, गडी होईल बाद आणि अवघ्या एका धाब्यावर मात्र मानावं लागेल समाधान. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये योगेशला माघारी परतावं लागलं. संघाची धावसंख्या धाव फलकावर 3-0-30, 3 0 30 धाबा. समीकरण मात्र बदललं जाईल. विजयाकरता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, पाठलाग अनिवार्य आहे, त्यामुळं 2 चेंडू मध्ये या 8 धावा काढणं गरजेचं असेल. मगाचा सामना देखील आपण याच पद्धतीनं फिनिश होताना बघत होतो. 38 धावा डिफेंड केल्या होत्या उमरोली संघानं आणि अगदी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे श्री 11 नेरळचा संघ. हा चेंडू महत्वाचा. या चेंडूवर सामन्याचा कल, सामन्याचा निकाल आणि सामन्याचं भवितव्य नेमकं कोणाच्या बाजूने झुकतंय हे आपल्याला बघावं लागेल. 2 चेंडू 8. या वेळेला सरबॅटनं खेळलेला फटका. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, फंबल होतोय क्षेत्ररक्षक मात्र तिथं चुकीच्या एंडला थ्रो होता का नाही, तर मिसअंडरस्टँडिंग परिणाम स्वरूपी एकाच धाब्यावर मानावं लागेल समाधान आणि समीकरण देखील बदललं जाईल. 1 चेंडू, धावा आवश्यक असतील 7. जय खांडेश्वर गोरपेबी या संघाला कमालीच्या गोलंदाजीचं प्रदर्शन. श्री 11 नेरळ या संघाकडनं शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर प्रहार तर झालाय, बट चेसिंग कंपल्सरी हा नियम असल्यामुळे एका धावेनं पराभूत व्हावं लागतंय ते जय खांडेश्वर गोरपेबी या संघाला. तरी देखील आपल्या संघाचा जो प्रमोद आहे त्या प्रमोदला ऋतिकजी भोई 1000 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला आपण प्रमोदला इथे देत आहोत. प्रमोदला विनंती आहे की व्यासपीठावर येऊन आपण हे पारितोषिक